नमस्कार सगळ्यांना. कसे आहात? तर शुभ सकाळ. आणि आशा करते की तुम्ही सगळे खुश, आनंदी आणि आरोग्यदायी असाल. येत आहे आवाज बघा. जेव्हा पण मी व्हिडिओ बनवते ना, सकाळी असू दे दुपारी असू दे, व्हिडिओला स्टार्ट करेल ना तेव्हा ह्यांनी पण आहे ना ह्यांचं काम सुरू करत असतात. खूप राग येतो पण काय करायचं आता, काय बोलू शकत नाही ना आपण त्यांना. असो, तर सांगायचं एकच की माझ्या बहिणींनो आणि भावांनो, की हे जीवन एकदाच आहे. होऊ दे होऊ दे, त्यांचंच होऊ दे. तर काय म्हणतो ते मी, हे जीवन एकदाच आहे, तर ते निरर्थक लोकांच्या फालतू विचारात वायाला घालवू नका. ते तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, तुमच्याच मस्तीत पण शिस्तीत. कसं करायचं व्हिडिओ काय कळत नाही. आणि हे मेथीची भाजी निवडते. तुम्हाला वाटत असेल की हे मूर्खासारखं काय बडबड करते, तर काय करू, काय व्हिडिओ बनवावा तेच समजत नाही. कोणता विषय घ्यावा, कसे व्हिडिओ बनवावेत काहीच समजत नाही आहे. पण आयुष्यात काहीतरी काहीतरी करायचे, करून दाखवायचे. स्वतःला कोणासाठी नाही तर स्वतःसाठी सिद्ध करायचे. पण काय करू, मार्गच भेटत नाही. खूप प्रयत्न करते पण काय करावं काय सुचतच नाही. तुम्ही तर सांगा. 4 शिव्या द्या, कमेंट करा, वाईट बोला. कारण की माझ्या आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अशीच आहे, किंवा माझा आयुष्याचा प्रवास असाच आहे. आपली इमेजच अशी आहे की लोकांना बघता क्षणी हे चेहऱ्याचा राग येतो. काय माहिती लोकांना एवढं जीव लावून पण लोकांना का राग येत असेल काय माहिती. एवढं चांगलं राहून काय काय पटत नाही की काय डोळ्यात त्यांना खूप असतो की आमची इमेज काय कळतच नाही. घरात असू द्या बाहेर असू द्या, बाहेर पण बघा एवढं चांगलं राहिले पण लोक आमचा तिरस्कारच करत होते. ठीक आहे, असो. ज्याचं त्याचं लाईफ असतं, ज्याचं त्याचं कर्म, ज्याची त्याची नियत. 12ची 12 तोंड असतात ना. कुणाच्या तोंडाला आपण हात लावणार. जाऊ द्या. आता हेच बघा ना, ह्यांनी त्यांचं पण कामाचं टायमिंग तेच आहे. आणि मला असं वाटलं की आता चला आपण व्हिडिओ बनवावं. तर हे बघा असं माइंडमध्ये असं डोक्यात एवढा त्रास होतो ना, पण काही बोलू शकत नाही. आणि जाऊ द्या. तर बहिणींनो आणि भावांनो, तुम्हाला एकच सांगायचं की तुमची कोणती पण भूमिका असू द्या, चांगली वाईट, माझी तर भूमिका नेहमी चांगलीच होती. कारण की मी स्वतःला चांगलं म्हणते का, तर की स्वतःला कधी ओळखलं नाही, स्वतःचा कधी सेल्फ रिस्पेक्ट जपला नाही, त्याच्यामुळे ही अवस्था झाली. तर स्वतःला जपा, स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट जपा. कारण की तुम्ही कितीही चांगले राहा, कितीही लोकांसाठी जीव द्या, लोक तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला किंमत आहे, नंतर लोक तुम्हाला हुंगून पण विचारणार नाहीत. तुम्ही कितीही चांगलं काम करा. आणि आजकाल कसं आहे ना, बोलल्याशिवाय भाजी बघा तिकडं टाकून दिली. तुम्ही म्हणाल हे काय असलं पानसटगिरी लावली, काय ते बोलायचं येत नाही का स्पष्ट. तर कसं आहे ना, आजकाल बोलल्याशिवाय ना
आपली छबी उठून दिसत नाही. मी तर हे चांगला अनुभव घेतलाय. असं वाटायचं की नाही बाबा, ती व्यक्ती बोलते, हिला कसं रिस्पेक्ट नाही दुसऱ्याबद्दल, आणि आपण म्हणजे मी असं गप्प बसून मी म्हणायचे की हां, मी त्यांना रिस्पेक्ट देते, मी त्यांना उद्धट बोलत नाही. पण तसं काही नसतं. जो बोलतो ना तोच आयुष्यात पुढे जातो. ट्रेन चालली आता. खरंच आयुष्यात ना बोलल्याशिवाय माणसाची प्रगती होत नाही. आणि तुम्ही कोणतंही काम करा ते पडद्याच्या पुढे येऊन करा. तुम्ही कितीही बेस्ट परफॉर्म द्या, पण तर तो जर पडद्याच्या पाठीमागे असेल तर त्याचा काही उपयोग होत नाही. कारण की जी लोक काहीच न करता जगासमोर आहेत किंवा ते एक आयुष्याच्या रंगमंचावर आहेत, पडद्याच्या समोर आहेत, भले ती काही नाही करू दे, पण ती लोक बोलतात, त्यांचा परफॉर्म समोर असतो, पडद्याच्या समोर असतो, तर ती लोकांना किंवा लोक त्यांनाच ओळखतात. आपल्याला कोणी ओळखत नाही. भले आपण कितीही बेस्ट असू द्यात, कोणी आपल्याला ओळखत नाही. त्याच्यामुळे आयुष्यात नेहमी तुमचं काहीही असू द्या लाईफ, जगासमोर या, बोला. कारण की बोलल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. आणि मी काही असं वेगळं सांगत नाही, कारण की पैसा आहे तर सगळं आहे. मग तुम्हाला तर माहितीच आहे की काही होत नाही पैशाशिवाय. पैशावरच आजकालची नाती आहे. त्याच्यामुळं पैसा आहे तर सगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, मी तुम्हाला माझा अनुभव सांगते. मी कधीच स्वतःला किंमत दिली नाही दुसऱ्याच्या पायात. खरंच सांगते. मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हेच बोलते की मी स्वतःला कधी जपलं नाही, कधी स्वतःची किंमत केली नाही. आणि स्वतःची किंमत नाही केली, दुसऱ्याची किंमत केली की बाबा मी असं वागले, मी तसं वागले तर त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, की नाही आपण आदराने वागावं, समोरच्यांना किंमत द्यावी. तर ह्याच्यात सगळ्या त्यांना मी खरंच स्वतःला जपलं नाही. आणि कसं झालं की समोरच्याने माझा पार कचरा करून टाकला. खरंच मी आज एवढी हालाकीच्या परिस्थितीमधून वर आले, एज्युकेशन पूर्ण केले, माझं ट्रेनिंग पूर्ण केले. भले मी स्वतः म्हणजे स्वतःचं कष्ट तर गेलंच माझं त्यात, पण भलेही मला माझ्या जवळच्यांनी शिकवलं, म्हणजे ट्रेनिंग पूर्ण केलं, मला नोकरीला लावलं. त्यांचं खूप श्रेय आहे किंवा त्यांचे खूप उपकार आहेत. पण आज एवढी नोकरी करून, एवढं शिकून असं वाटतं की बाबा आपली काय इमेज आहे. खरंच सांगते, आपली म्हणजे स्वतःला केवळ न जपल्यामुळे. मला सांगायचं एकच उद्देश आहे की एवढं करून आपली स्वतःची एवढी इमेज चांगली असून आपल्या उलट्या करणीने आपण आहे ना स्वतःची इमेज खराब करून घेतो. लोकांची काहीच चूक नसते. ज्या त्यावेळी जेव्हाची तेव्हा जर तुम्ही लोकांना, आवाज ना बापरे, लोकांना जर उत्तर द्यायला शिकलात ना, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या लायकीत जर ठेवलं ना, जेव्हाची तेव्हा ज्या त्या सिच्युएशनला, तुम्ही गप्प बसून त्यांचा रिस्पेक्ट करता असं तुम्हाला वाटतं, पण नाही, ते चुकीचं असतं. समोरचा पोती ओळखत असतो, त्याला आपण चान्स देत असतो स्वतःहून. तर ज्या त्यावेळी ज्याला त्याला जर लायकीत ठेवलं तरच तुम्ही टिकता. नाहीतर एकदा जर ऐकून घेतलं तर आयुष्यभर त्यांचं ऐकावं लागतं. आणि अचानकच जर तुम्ही त्यांना बॅक आन्सर किंवा क्रॉस बोलला तर ते ऐकून घेत नाहीत. म्हणजे त्यांना गरज नसती. कारण की ते लोकांना पैशाचा माज असतो. पैशावरती ते सगळं जग विकत घेतात. आपल्यासारखेही असले येडीगबाळी माणसं त्यांनी 10 वेळा विकत घेतात. त्यांना गरज नसते.
गरज असते ती फक्त त्यांची एक मजबुरी असेल किंवा त्यांना कुठलं काम होत नसेल, तर अशा काही गोष्टी असतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला ठेवलेलं असते. किंवा त्यांचा कोणीतरी असतो त्यांच्या, किंवा त्यांचा लेक आहे तर त्या लेकाची बायको आहे ती सून म्हणून, तर कधी तिला ॲक्सेप्टच होत नाही. माझ्या बाबतीतही असं झालेलं आहे. तुम्ही म्हणसाल हे काय बावळटसारखं बोलती, पण खरंच सांगते, मला कधी ते ते जे पद असते आपलं घरातलं कधीच मिळालं नाही, आणि नकोय मला आता ते काहीच. कारण कधी सून म्हणून कधी रिस्पेक्ट नाही, फक्त अथॉरिटी होती ते फक्त किचनपुरती. स्वयंपाकघरात करायचं, त्या एवढ्या 4 भिंतीत करायचं, खायचं, ड्युटीला जायचं. त्याच्या व्यतिरिक्त घरातलं घरातलं काहीच नाही. आणि तुम्ही विचारू बी शकत नव्हता. जर विचारलं तर खूप बोलणे, खूप काय करायचं तुम्हाला, म्हणजे काहीतरी असं वेगळंच. घरातली नोकर असते ना, ते नोकरांनी फक्त कामच करायचं, बाकीच्या चौकशा करायच्या नाहीत, हे असं होतं. हीच माझी जागा होती. काहीच नाही, म्हणजे एक गरीब घराण्यातलं जर असेल ना, तर लोक खूप तुच्छ लेखतात, खरंच खूप तुच्छ लेखतात. त्याच्यामुळे ना, तुम्हाला कसं जगायचंय ना तसं जगा, कोणाचा विचार करू नका. तरी मी तुम्हाला माझं ह्याच्यातलं खूप अगदी शॉर्टकटमध्ये सांगते, कारण की तुम्हाला हे ऐकताना बोर होईल. त्याच्यामुळे मी सांगते की स्वतःला जपा, लोकांचा नका विचार करू. लोकांचा विचार केला ना तर आपलं जीवन रस्त्यावर येतं, बरबाद होऊन जातो आपण. खरंच तुम्हाला जसं जगायचं तसं जगा. धन्यवाद.